असं आहे की सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कोबरा हा विषारी, पण कोबराच्या विषावर निश्चितपणे वॅक्सिन आहे. पण काँग्रेस जो जातीपातीचा विचार मांडतात, जे जहर फैलवण्याचं काम करतात, त्याच्यावर एकच वॅक्सिन आहे. जातीपातीच्या राजकारणाच्या बाहेर जायचं असेल, काँग्रेसच्या विषारी जातीच्या विचारावर एकच वॅक्सिन आहे, ते म्हणजे वारंवार त्यांना पराभूत केल्याशिवाय त्यांचा जातीचा विचार आताही संपणार नाही. शेवटचा प्रश्न, दोन राणेंवर जो संघर्ष सुरू आहे त्याचा समज दिल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही वरिष्ठ नेते भाजपचे आहेत, काय वाटते हे दोन भावांचं कसं बघतात? काय बघायचं आहे, त्यांचे वडील बघतील. त्यांचे ते राणे साहेबांचे दोन पुत्र आहेत. मला वाटतं की राणे साहेब समजवतील, ती काही जबाबदारी आमच्यावर असण्याची काही कारण नाही. ते दोन भावांना कधीतरी नारायणराव घेतील आणि ते नारायणांचे पुत्र आहेत, तिथं आपल्याला काय. पण मागच्या वेळी अर्थमंत्री म्हणून या जगाच्या पालकमंत्रीच्या नात्याने नगर परिषद निवडणुकीत शब्द दिला, आणि फक्त शब्द दिला नाही, त्या शब्दाचं पालन सुद्धा केलं आणि शब्द पूर्ण केला. तेव्हा आम्ही 100 कोटी या शहराला देऊ असं सांगितलं, आणि त्यानंतर 100 कोटीपेक्षा जास्त निधी या महात्मा गांधीच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या शहराच्या विकासासाठी दिला. जो विकास आराखडा काँग्रेसच्या नेत्यांनी कधी पूर्ण केला नाही. 266 कोटीचा विकास आराखडा केला, बस स्टँड केलं, नगर परिषदची इमारत केली, अनेक सिमेंट रस्ते केले, बगीचे केले, स्टेडियम केले, जिल्हाधिकारी कार्यालय केले, एक मोठी शृंखला आम्ही उभी केली. भारतीय जनता पार्टीचा विचार हा विकासाचा विचार आहे, आणि या विकासाच्या विचाराला पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली, आणि हा विश्वास व्यक्त करत सांगितलं की तेव्हा मी 5 वर्ष 17 दिवस अर्थमंत्री होतो. जरी मी अर्थमंत्री नसलो तरी आताही मला तिजोरीतून गावाच्या विकासाला पैसे कसे आणायचे हे मला माहिती आहे. हा विश्वास वर्धाकर जनतेला मी दिला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.